आणि एक महत्त्वाची बातमी आहे, 5 मार्च पासून स्कूल बसचा राज्यव्यापी संप होणार आहे। ई चलन प्रणालीमधल्या त्रुटींवर या संघटनांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि ते संप करणार आहे तशी सध्या माहिती मिळते। परीक्षेच्या कालावधीमध्येच त्यामुळे कोंडीची शक्यता वर्तवली जाते। ट्रक, टेम्पो, रिक्षा संघटनांचा या संपाला पाठिंबा आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस चालक मालक संघटनेनं येत्या 5 मार्च पासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिलाय। पुढील 7 दिवसात प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बस सेवा बंदच ठेवली जाईल असं सुद्धा या संघटनेनं प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केलंय। त्यामुळे ऐन परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। सध्या 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या 20 फेब्रुवारीपासून या 10वीच्या इतर परीक्षा सुद्धा सुरू होत आहेत आणि या महत्त्वाच्या काळात बस सेवा बंद राहिली तर विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होईल, त्यांच्या परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। तर यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ई चलन प्रणालीमधील त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात अशी त्यांची मागणी आहे। दंड वसुली प्रक्रिया पारदर्शक करावी, चलांसह स्पष्ट आणि उच्च दर्जाचं छायाचित्र अनिवार्य करा, वाहनधारकांना न्यायालयीन सुनावणीचा हक्क द्यावा, दंड प्रलंबित असल्यास ऑनलाईन सेवा बंद करू नये असंही त्यांची मागणी आहे।